शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे 8 निर्णय घेतलेले आहेत। ते 8 निर्णय काय आहेत, त्याचा शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना काय फायदा होणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली। त्यामध्ये आशाताईंच्या नावाने आशा भोसले संगीत अकॅडमीसह पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत IES स्किल टेक विद्यापीठाच्या स्थापनेसह 8 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। मित्रांनो, सामान्य प्रशासन विभाग शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार, विकसित महाराष्ट्र 2047च्या विजन डॉक्युमेंट्सला अनुसरून कृती आराखडा, MPSCच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांअंतर्गत संवर्गाची संख्या 53 वरून 153, संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार, भरती प्रक्रिया सुलभ होणार, UPSCच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार। नंबर 2, नगर विकास विभाग कुळगाव बदलापूरमधील मंजूर विकास आराखड्यातील स्टेडियमच्या आरक्षणात बदल करून वीज उपकेंद्रीकरता जमीन देणार, 4 एकर जमीन टाटा पॉवर कंपनीस हस्तांतरित करण्याचा निर्णय। नंबर 3, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मुंबई IES स्किल टेक विद्यापीठ होणार, विद्यापीठ स्थापनेस मंजुरी, कायम स्वयं अर्थसहाय्यता खाजगी कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमुळे कुशल मनुष्यबळ विकासाला चालना मिळणार। पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छीमारांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणार, त्यासाठी 61 कोटी 24 लाख रुपयांच्या अंदाजपत्रास मंजुरी। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग राज्यातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली, नर्सिंग सेवा आणि आरोग्य सेवा वितरण यंत्रणा अधिक सक्षम होणार, सशक्तीकरण प्रकल्प राबविण्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीकडून 3708 कोटींची वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार। नियोजन विभाग नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या आणखी 6 जिल्ह्यांचा समावेश, त्यामुळे सध्याच्या 27 आकांक्षित तालुक्यांसह नवीन 150 अशा एकूण 177 तालुक्यांमध्ये संतुलित, सर्वांगीण व गतिमान विकासाच्या योजना राबविणार। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग वैद्यकीय व्यावसायिकांचे नियमन करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निगडीत अधिनियमात सुधारणा करणार, उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार प्रशासन व संस्थात्मक रचनेत बदल होणार, परिषदेमधील सदस्यांची नियुक्ती निवडणुकीच्या ऐवजी शासनाकडून नामनिर्देशन पद्धतीने होणार। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 8 निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केलेले आहेत। नक्कीच याचा फायदा सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना देखील होण्याची अपेक्षा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।